विधानसभेचा निकाल हा महायुतीच्या बाजूने आला आणि निकाल लागलेल्या पहिल्या दिवसापासून जर महाराष्ट्रातील लोकांच्यात पाहिलं तर एका मोठ्या गटाच्या लोकांच्यात एक संभ्रम आहे की बाबा या निवडणुकीत इतका एकतर्फी निकाल कसा आला, महायुतीला इतकं मोठ्या पद्धतीनं मताधिक्य कसं मिळालं आणि इतक्या सीट्स कशा निवडून आल्या, BJPच्या असतील, अजितदादांच्या असतील किंवा एकनाथ शिंदेंच्या असतील, यांच्या सीट्स इतक्या निवडून कशा आल्या, तशी लाट तरी कुठेही जनमानसात दिसत नव्हती। मग या सगळ्याचा दोष जो जाऊ लागला, मोठा एक गट आहे त्या लोकांच्यात असं वाटू लागलं की कुठंतरी यामध्ये EVM घोटाळा आहे। त्यामुळे EVM वरती लोकांच्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होणं हे साहजिक होतं आणि पूर्णच महाराष्ट्रभरातून EVM बद्दल अनेक संशय व्यक्त करणारे लोक पुढे येऊ लागलेत। अगदी बाबा आढाव यांनी वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी उपोषण केलं होतं पुण्यामध्ये ते उपोषण केले। त्या उपोषण स्थळावरती देखील अनेक नेते येऊन भेटले। त्यामध्ये अजितदादा पवार सुद्धा सरकारतर्फे येऊन गेले। काळजीवाहू सरकारतर्फे असले तरी ते सरकारचे प्रतिनिधीच आहेत, त्यामुळे अजितदादा सुद्धा तिथं येऊन गेले। मात्र ह्या सर्व गोष्टीत जर कुठं तर पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठा लोकसमूह असा आहे, एक नागरिकांचा अनेक नागरिकांचा या निकालाबद्दल संभ्रम आहे। कारण अतिशय जे लोक कधी निवडून येतील किंवा नाही अशा लोकांचा देखील मोठ्या प्रमाणात विजय झाला। अगदी गोपीचंद पडळकर हे नाव तुम्हाला ऐकून माहिती असेल। बारामतीमध्ये अजितदादा पवार यांच्या विरोधात 2019 साली त्यांनी निवडणूक लढवली होती। अजितदादांनी मताधिक्याचा विक्रम महाराष्ट्रात केला होता आणि त्यामध्ये त्यांच्या विरोधात लढलेल्या सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट देखील जप्त झालेलं होतं। हा देखील विक्रम अजितदादांच्या नावाने आहे। यामध्ये पडळकर हे देखील अपवाद ठरले नव्हते। पडळकर यांचं सुद्धा डिपॉझिट बारामतीमध्ये जप्त झालेलं होतं। मात्र या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सांगलीच्या जतमधून त्यांनी उमेदवारी केली आणि ते प्रचंड मताधिक्याने विजयी झाले। त्यामुळे लोकांना देखील असं वाटू लागलेलं आहे की बाबा इतके लोक ज्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं होतं, जे कधी नवीन चेहरे देखील होते, म्हणजे उदाहरणार्थ जर आता नगरचं किंवा संगमनेरचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यामध्ये सुद्धा बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध जे निवडून आले ते देखील अगदी नवखे होते आणि त्यांनी देखील बाळासाहेब थोरात यांचं अनेक वर्षांचं काम असताना त्यांना फाईट देऊन ते विजयी झाले। त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राचे निकाल बघता कुठेतरी लोकांच्या मनात संभ्रम आहे। काही ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी आकडेवारी ही ठराविक अशा रेंजमध्ये मतांची आहे किंवा जे पराभूत उमेदवार झालेले आहेत त्यांची जी मताधिक्य आहे किंवा पराभूत झालेलं आहे त्या उमेदवारांना मिळालेली मतं आहेत त्यांची देखील रेंज कुठेतरी सेम रेंजमध्ये, त्यामुळे लोकांना हे वाटणं साहजिक आहे। तसंच सातारा जिल्ह्यामध्ये पाटणमध्ये सत्यजित पाटणकर यांना मिळालेली मतं आणि कराडमध्ये माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना मिळालेली मतं ही सुद्धा सारखी आहेत। सारखी म्हणजे अगदी सारखी, एक सुद्धा आकडा इकडचा तिकडं नाही। म्हणजे इकडच्या पाटणमध्ये जितक्या लोकांनी मतदान सत्यजित पाटणकर यांना केलेलं आहे, ते अपक्ष होते तिथून, तितक्याच लोकांनी कराडमधून बाळासाहेब पाटील यांना मतदान केलं, असा तो निकालाचा अर्थ होतो। हे अशा आकडेवारीमुळे सुद्धा संभ्रम निर्माण झाला। सोलापूरमधील मला वाटतं की माळशिरस जो जानकरांचा मतदारसंघ आहे, तेथील गावकऱ्यांनी स्वतः एकत्र येत आम्ही काय असेल ते पैसे भरतो पण बॅलेट पेपरवरती एकदा फेर निवडणूक घ्या, आमच्या गावापुरती मर्यादित अशी विनंती केली। ते काही होणं इतकं सहज शक्य आहे असं मला तरी वाटत नाही, कारण हा शेवटी सगळा प्रश्न येतो तो निवडणूक आयोगाचा। निवडणूक आयोग ही एक स्वायत्त यंत्रणा आहे, त्यांचं एक स्वतंत्र काम आहे आणि जो काही लढा आहे, म्हणजे जर EVMच्या विरोधातला जो लढा आहे तो लढा असेल तर कोणासोबत आहे, निवडणूक आयोग विरुद्ध जनता किंवा विरोधी ज्या पार्टींना फटका बसल्यात त्या पार्टी, अशा ह्या दोघांच्यातला संघर्ष आहे। हा संघर्ष काही EVM विरुद्धचा म्हणजे भाजपा विरुद्धचा नाही, हे क्लिअरली लक्षात घेतलं पाहिजे।
आणि ह्या सर्वच प्रकरणात म्हणजे बाबा आढावांना देखील उडी घ्यावी लागली. ती वयाच्या 95व्या वर्षी उपोषण करतायत. आणि ह्या गोष्टीच्या अगदी उलट बाजू म्हणजे भाजपचे काही नेते हे EVMच्या समर्थन करतायत. समर्थनार्थ त्याने आंदोलन सुद्धा केलं, म्हणजे समर्थन करण्यासाठी घोषणा दिलेल्या आहेत, आंदोलन केलेलं आहे. त्यामधली 2 प्रमुख नावं, एक म्हणजे सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटनेचे शेतकरी नेते सदाभाऊ खोत, आणि दुसरे गोपीचंद पडळकर जे आता आमदार झालेले आहेत. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं, गांधीबाबांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं. आणि तिथे जे काही त्यांचे समर्थक जमलेले होते त्यांच्यासोबत तेही होते, हे दोघेही नेते होते. आणि त्यांच्या हातात बोर्ड होता की नव्या तंत्रज्ञानाच्या समर्थनार्थ गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मैदानात, अशा पद्धतीचं काहीतरी स्लोगन होतं त्यावरती, त्या फोटोमध्ये पाहिलं. तर या दोन्ही व्यक्तींचं म्हणणं होतं की कुठंतरी EVMमध्ये घोटाळा नाही आणि EVMचं आम्ही समर्थन करतोय, आणि हे लोक जे विरोधी आवाज उठवत आहेत हे लबाड आहेत. किंवा त्यांच्या म्हणण्याचा देखील अर्थ असा होता की 2004 मध्ये जेव्हा EVM हे आलं, त्या EVMवरती काँग्रेसने 2 निवडणुका जिंकल्या, म्हणजे UPAने संयुक्त पुरोगामी आघाडी 2 वेळा सत्तेवरती आली. EVMच्या मतमोजणीत किंवा EVMवरती ज्यावेळी मतदान झालं त्यावेळी 2 वेळा सत्तेत आलेली आहे. आणि आत्ताच का विरोध सुचतोय असं देखील त्या दोघांचं म्हणणं आहे, ज्यात खरं तर काही आक्षेप घेण्यासारखं नाही आहे. दुसऱ्या बाजूला बाबा आढाव यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी किंवा त्यांना विनंती करण्यासाठी अजितदादा सुद्धा आले होते. अजितदादांनी अगदी परखडपणाने काही गोष्टी तिथे मांडल्या. त्यांनी स्वतःच्या बॅलेट पेपरच्या निवडणुकीचा एक अनुभव सुद्धा सांगितला. पवार साहेब लोकसभेसाठी बारामती लोकसभेमधून उभे होते आणि अजितदादा हे बारामती विधानसभेसाठी राहिले होते. त्यावेळी पवार साहेबांना बारामती विधानसभा मतदारसंघातून 85,000चं मताधिक्य होतं आणि अजितदादांना 35,000चं मताधिक्य होतं. मग हे 50,000चा फरक बॅलेटवरती निवडणुका झाल्या तेव्हाही पडलं होतं असं त्यांनी ते सांगितलं. मात्र हा जो लढा आहे EVM विरुद्धचा लढा आहे तो काही भाजपाबरोबर नाही किंवा महायुतीबरोबर नाही आहे. तो लढा आहे तो निवडणूक आयोगाबरोबर आहे. सुप्रीम कोर्टात त्यामध्ये याचिका आहेत. या संबंधी सर्व लढा हा स्वायत्त यंत्रणेसोबतचा लढा आहे आणि हा लढा निवडणूक आयोगाबरोबरच लढावा लागणार आहे. त्यामध्ये भाजपचा रोल असणं काही शक्य नाही. मात्र आता ज्या पद्धतीने बघितलं तर कुठल्याही स्वायत्त यंत्रणा ह्या स्वायत्त नाही आहेत. त्या कुठंतरी भाजपाच्या आधिपत्याखाली आहेत. मुद्दाम होऊन निवडणुका लेट घेणे वगैरे अशा भाजपसाठी सोयीस्कर टाइम टेबल तयार करणे, प्रचारासाठी त्यांना व्यवस्थित मोदी आणि शहांना वेळ मिळेल अशा पद्धतीचं टाइम टेबल करणे, यामध्ये निवडणूक आयोग सुद्धा कुठंतरी त्यांचा रोल असतो हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. त्यात फारसं काही लपून राहण्यासारखं किंवा ताकाला जाऊन भांडं लपवण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीत कुठेतरी भाजपला मात्र का निवडणूक आयोगाची बाजू घ्यावी वाटते. जे आंदोलन आहे ते निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे. मात्र भाजप का रोल घेते EVMच्या विरोधात. त्यावेळी सदाभाऊ खोत असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील, अनेक नेते भाजपचे कुठेतरी EVMच्या बाजूने बोलत आहेत. मग हा लढा नेमका भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा भाजप विरुद्ध इतर पक्ष आहे की निवडणूक आयोग विरुद्ध इतर लोक आहेत, सामान्य नागरिक आहेत. त्यामुळे कुठेतरी महायुती त्या EVMच्या समर्थनार्थ बोलून लोकांच्या संशयाला कुठेतरी बळ देते असंच दिसतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा. व्हिडिओला लाईक शेअर वगैरे करा. धन्यवाद. थँक्यू.